कोंबडीच्या पिल्ल्याला दावं थोडंसं काय झालंय, दोरा गुंडाळला आहे आणि त्याचा पाय हे संपूर्ण सुजला आहे. तुम्ही बघा या पायात आणि त्या पायात तुम्हाला फरक दिसत असेल. बघा या ठिकाणी हिरवा दोरा बांधला आहे. हे बघा एवढंसं पिल्लू आहे. तर पिल्ल्याकडं आपण नीट लक्ष द्यायला पाहिजे. हे बघा आता हिचा संपूर्ण पाय कसा झाला आहे आणि हे बघा दुसरा पाय. फरक दिसते का तुम्हाला काही? तर याला फासा बसला खूप. याच्यातून थोडं पाणी पण येले. तर आता आपण याला कापून घेणार आहोत दोऱ्याला. ह्या तर मी सर्वप्रथम पत्ती घेतली, ब्लेडनं बघू जर जमत असलं. थांब बाबा थांब. जमत असलं तर खूपच सुचलं त्याचं. धक्का पण लावू दे ना ते. बघा इतकुशा दोऱ्यानं एवढा मोठा पाय त्याचा हे झाला. इतकुशा दोऱ्यानं, हो इतकुशा. बघा ना तुम्ही. बघा कसं खाऊन झालं त्याच्या पायाला संपूर्ण गोलगिटी. हे काय झालं, रक्तबंध झालंय म्हणून झालंय. थोडंसं याला मालिश करावं लागेल. तेव्हा त्याच्यानं आपल्या पिल्लाकडे याच्याकडं आपण लक्ष लावायला पाहिजे. बघा बरं संपूर्ण झालं, सुजलं, शिरबंद पडली. किती त्रास होत असेल त्याला. मलम आहे आपल्यापाशी, मलम पण लावू आपण त्याला. होई तितकापर्यंत पिल्लाकडं लक्ष द्यायला पाहिजे. दोरे फिरे काही अडकतात, काही खातात. 40 जवळपास हे काल मी नव्हतो कोंबड्या मागं, गावाला गेलतो काही कामानिमित्त. हे त्याच्यासाठीच झालं असेल. हे कालच झालेलं आहे. नाही तर मग लक्ष असतं यांच्यावरती, दुर्लक्ष करायला जमतच नाही. आता हे उतरण जेव्हा याला बरं वाटन थोडंफार. संपूर्ण हात सुजला, याचा पाय सुजला. चला तर मित्रांनो, करतो याला मलम, थोडीशी मलमपट्टी. पण होईल तिथपर्यंत आपल्या पिल्लांना लक्ष द्या. हो चला ठीक आहे.